भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असत. एकदा काशी, बनारस या विद्वानांच्या नगरीतून एक अत्यंत मोठे पंडित अक्कलकोटमध्ये आले. त्यांचे नाव होते पंडित आचार्य. त्यांनी संपूर्ण आयुष्य वेद, पुराणे आणि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करण्यात घालवले होते. मोठे मोठे राजे महाराजे त्यांच्या ज्ञानापुढे नतमस्तक व्हायचे. जेव्हा त्यांनी ऐकले की महाराष्ट्रातील अक्कलकोटमध्ये एक दिगंबर साधू राहतात, जे कोणत्याही शास्त्राचा अभ्यास न करता लोकांना उपदेश करतात आणि चमत्कारिक उत्तरे देतात, तेव्हा त्यांच्या मनातील अहंकाराला ठेच लागली. ते विचार करू लागले, मी एवढा मोठा विद्वान असून मला देवाची प्राप्ती झाली नाही आणि हा साधू स्वतःला परब्रह्म म्हणवतो. मी तिथे जाणार आणि त्यांच्याशी शास्त्रार्थ चर्चा करून त्यांचा खोटेपणा जगासमोर आणणार. पंडित मोठ्या गर्वाने हातात आपली प्राचीन ग्रंथ घेऊन अक्कलकोटच्या दरबारात पोहोचले. चला तर मग रहस्याचा पडदा बाजूला सारूया आणि पाहूया की दरबारात नक्की काय घडले. पंडित आचार्य जेव्हा वटवृक्षाखाली आले तेव्हा स्वामी महाराज अत्यंत शांत मुद्रेत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत हसू होते. पंडित पुढे आले आणि त्यांनी मोठ्या आवाजात गर्वाने स्वामींना विचारले की हे साधू महाराज, मी काशीहून आलो आहे. मी ऐकले आहे की तुम्ही खूप ज्ञानी आहात. मला सांगा, वेदांमधील ऋचा आणि उपनिषदांचे अंतिम सत्य नक्की काय? तुम्ही मला यावर माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता का? दरबारातील सर्व लोक शांत झाले. सर्वांना वाटले की स्वामी आता या पंडिताला काय उत्तर देणार, कारण स्वामींनी कधीही कोणत्याही पाठशाळेत जाऊन अभ्यास केला नव्हता. पण स्वामींनी त्या पंडिताकडे पाहिले सुद्धा नाही. ते आपल्याच नादात वटवृक्षाच्या पानांशी खेळत होते. पंडितांना वाटले की स्वामी घाबरले आहेत. तो अजून गर्वाने म्हणाला, काय झाले? मौन का धारण केले? जर शास्त्राचे ज्ञान नसेल तर स्वतःला देव म्हणवणे बंद करा. पंडिताचे ते गर्वाचे शब्द ऐकून स्वामींना अचानक महाराजांचे डोळे लाल झाले. ते मोठ्याने हसले आणि त्यांनी वटवृक्षाच्या बाजूलाच बसलेल्या एका अतिशय सामान्य, अशिक्षित आणि मतिमंद माणसाकडे पाहिले, जो दरबारात झाडू मारण्याचे काम करायचा. त्याचे नाव होते रामा. तो धड नीट बोलूही शकत नव्हता. स्वामींनी त्या रामाला जवळ बोलवले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. स्वामी कडाडले, रामा, अरे हा काशीचा पंडित स्वतःला खूप ज्ञानी समजत आहे. याला जरा शास्त्राचे सत्य काय आहे ते समजून सांग. त्या क्षणी तिथल्या संपूर्ण वातावरणात एक दिव्य ऊर्जा पसरली. तो साधा, मतिमंद आणि अशिक्षित रामा अचानक ताठ उभे राहिला. त्याचे डोळे तेजस्वी झाले. त्याने अत्यंत शुद्ध आणि अख्खलित संस्कृत भाषेमध्ये वेदांतमधील कठीण श्लोक बोलायला सुरुवात केली. तो अशिक्षित माणूस अशा काही उपनिषदांचे आणि गूढ सिद्धांताचे अर्थ सांगू लागला, जे अर्थ काशीच्या त्या मोठ्या पंडितालाही माहीत नव्हते. रामाने त्या पंडिताच्या संपूर्ण आयुष्यातील अभ्यासावर असे काही प्रश्न उपस्थित केले, ज्याची उत्तरे पंडिताकडेही नव्हती. हे दृश्य पाहून काशीचे पंडिताच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे संपूर्ण शरीर घामाने डडबडले. त्याला समजले की शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्याने आपली 50 वर्षे घालवली. ते ज्ञान अक्कलकोटच्या स्वामींनी एका सेकंदात एका अशिक्षित माणसाच्या डोक्यात उतरवले होते. स्वामींनी सिद्ध केले होते की स्वतः शास्त्रांचे लेखक आहेत. ते साक्षात देव, वेदांचे निर्माता आहेत. पंडित आचार्यांचे सर्व ग्रंथ त्यांच्या हातातून गळून पडले. त्यांनी तातडीने स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले आणि रडत रडत म्हणाले, माऊली, मला क्षमा करा. मी माझ्या अज्ञानामुळे साक्षात परब्रह्माची परीक्षा घ्यायला निघालो होतो. मला ज्ञानाचा अंधार नडला होता. आज तुम्ही माझे डोळे उघडले. स्वामींनी हसून त्या रामाच्या डोक्यावरून हात काढला. तसा रामा पुन्हा आधीसारखा सामान्य झाला. स्वामी पंडिताला म्हणाले, पुस्तके वाचून कोणी ज्ञानी होत नाही. पंडिता, जो सर्वांमध्ये मला पाहतो तोच खरा विद्वान. माझ्या प्रिय भक्तांनो, साक्षात वेदांचे उगमस्थान असणाऱ्या माझ्या स्वामी माऊलींच्या ताकदीची बरोबरी या जगात कोणीच करू शकत नाही. जर तुमचा विश्वास स्वामींच्या शक्तीवर पूर्ण असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये लिहा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि आपल्या मनातील सर्व अहंकार स्वामींच्या चरणी अर्पण करा. मित्रांनो, काशीचे या पंडिताची कथा आपल्याला आजच्या युगात खूप मोठा धडा शिकवते. आज अनेक लोक स्वतःला खूप बुद्धिमान समजतात. विज्ञान, पदव्या आणि पैशाच्या जोरावर ते अध्यात्माची किंवा देवांची चेष्टा करतात. पण कथा ही सांगते, पुस्तकी माहिती आणि आत्मज्ञान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की जोपर्यंत तुमच्या मनात मीपणाचा, अहंकाराचा पडदा आहे, तोपर्यंत तुम्हाला ईश्वराची अनुभूती कधीच येऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही हरिभाऊ किंवा रामासारखे साधे, निष्पाप आणि शरणागत होता, तेव्हाच देवा तुमच्यावर कृपा ठेवतो. स्वामींनी त्या पंडिताला केवळ हरवले नाही तर त्याचा उद्धार केला, कारण अहंकार गेल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, आज हा मोलाचा संदेश आणि स्वामींची ही शिकवण
प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, जेणेकरून लोकांच्या मनातील गर्वाचा नाश होईल. जर तुमचा स्वामींच्या या शिकवणीवर पूर्ण विश्वास असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲपवरील 5 मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काशीच्या या पंडिताप्रमाणेच आपल्याही मनात कधी ना कधी अहंकार किंवा शंका निर्माण होत असतात. पण जेव्हा आपण स्वामींच्या चरणाशी येतो, तेव्हा आपण सर्व अभिमान गळून पडतो आणि मनाला एक अद्भुत शांतता लाभते. तुमच्यावर कितीही कठीण प्रसंग आला किंवा कोणी तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर शांत राहा. कारण तुमचे स्वामी सर्व काही पाहत आहेत. योग्य वेळी ते समोरच्याचा अहंकार कसा मोडायचा हे चांगल्या प्रकारे जाणवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन नेहमी लक्षात ठेव. चला तर मग अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेमाने शेवटची कमेंट आत्ताच्या आत्ता लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीला थक्क करणाऱ्या आणि मनाला शांतता देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.